पीएनबी घोटाळ्यातील आरोपी फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला अखेर बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे। भारत सरकारच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनुसार बेल्जियम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। चोक्सी कर्करोगाच्या उपचारासाठी बेल्जियममध्ये आला होता, परंतु तपास यंत्रणांना संशय होता की तो तेथून स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। चोक्सीच्या बेल्जियममध्ये उपस्थितीची माहिती भारतीय यंत्रणांना मिळताच त्या लगेच सक्रिय झाल्या आणि बेल्जियम प्रशासनाने भारताला सतर्क केले आणि संबंधित माहिती सीबीआय आणि ईडीला पाठवली। अटक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन्ही एजन्सींनी आवश्यक कागदपत्रे, अटक वॉरंट आणि इतर कागदपत्रे बेल्जियम एजन्सींना पाठवली। बेल्जियमच्या सुरक्षा एजन्सींनी कारवाई करत चोक्सीला ताब्यात घेतले असे सांगितले जात आहे की भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी आधीच औपचारिक विनंती केली होती। त्यावर आता वेगाने काम सुरू आहे आणि चोक्सीला भारतात आणण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। मेहुल चोक्सी 2018 मध्ये अँटिग्वाला पळून गेला होता। देश सोडून पळून गेलेल्या चोक्सीने बेल्जियममध्ये अटकेच्या वेळी आपले भारतीय आणि अँटिग्वा नागरिकत्व लपवण्याचा प्रयत्न केला होता। चोक्सीने 2017 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले होते आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये तो कुटुंबासह भारतातून पळून गेला होता। तेव्हापासून भारतीय एजन्सी त्याचा शोध घेत होत्या आणि यापूर्वी तो डोमिनिकामध्ये पकडला गेला होता, परंतु तेथे 51 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर ब्रिटनच्या राणीच्या प्रिव्ही काउन्सिलने त्याला दिलासा दिला होता। 2018च्या सुरुवातीला मेहुल चोक्सी अचानक देश सोडून पळून गेल्यानंतर त्याची कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडचा वाद आता सुरू होता। चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। 2014 ते 2017 दरम्यान मेहुल चोक्सीने काही पीएनबी अधिकाऱ्यांशी संगनमत करून लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिटद्वारे बँकेला 6,098 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे।